हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर समृद्धीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं शुभेच्छा स्वागत आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलंच नाही, सॉरी. तर मी आज आली माझ्या माहेरी वन्स अगेन, कारण आपण लावणार आहोत पोपटी. येस, पोपटीची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते करण्यासाठीच मी इथे आली. मला नाही माहिती पुढे काय होणार आहे. अर्धे ब्लॉग तर माझ्या बहिणीने शूट केले. माझा हात लिटरली खूप कापतोय. शेकी होऊ शकतो व्हिडिओ, आजूबाजूचा आवाज येऊ शकतो कारण घराच्या बाहेरच मी बसली आहे. व्हिडिओ शेकी होऊ शकतो का. टीटू आलाय आमचा. टीटूला जातो. टीटू. तर व्हिडिओ करण्यामागचं कारण मी तुम्हाला आज पूर्ण पोपटीची रेसिपी शेअर करणार आहे आणि आम्ही आज काय धमाल मस्ती मजा करतो हे सुद्धा तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते, सबस्क्राईब करायला विसरू नका. आइए देखते हैं मजा आएगा. सो गाईज, आम्ही आलो आहे PHला. आज संध्याकाळी पोपटीचा प्लॅन आहे. तो आम्ही आता भांबुड्याचा पाला जमा करायला आलो आहे. ते पण 3 मेंबर आणि हे भाऊजी आहेत. आणि हे पनवेल हायवेचं डोंगर आहे आतमध्ये. इथे फुल ग्रीनरी असते पावसाळ्यात. आता फुल सुकलंय, सगळं सुकलंय. आणि इथे कोणते का वास नाही ते वास एकदम वेगळा आहे, म्हणजे मला समजत नाहीये. बघ तू नाही, वेगळा वास येतोय. ओ थांबा. यांनी तोडून पण झाले. यांना पोपटी खायची खूप हाऊस आहे. हे हाच आहे बांबुडा ना भाऊजी, तो वास वेगळा येतोय. एवढे फांद्या असतात ते मोठे असतात. ते आपण कापू घरी. नाही भांबरूड बोलतात. हाच हा काय. ठीक आहे, मोठ्यांच्या ऐकण्याप्रमाणे आता आम्ही इकडे तर मी तुम्हाला दाखवते की हा आहे. हा तर तुम्ही तोडू शकता. हा मोठा आहे. साप देते आतमधून. काय ते काम पटकन करा, कोणी बघत नाही आपल्याला. ते काय ते काम म्हणजे ए बाई आई डायरेक्ट पिशवीत भरा. काय माहिती. आता आम्ही भाऊजींना थोडा खर्च पाणी द्यायला चाललोय. चहा प्यायला महाराजाच्या आईला आत्ताच जेवले आम्ही अर्धा तास आधी. मग आता आमच्या तेवढ्या अंगात मस्ती एक आत्ता चहा प्यायला चाललोय. तेव्हा बनमस्का सहित महाराजाच्या आई. गाईज, आता आम्ही चिकनच्या शोधात आहेत आणि ते का मला एक छोटा चांगला आता बिल्लू इथे आम्हाला दिसलाय कापूस पडलेला. बिल्लू दिसलाय. पडलेला कापूस. ही रक्त येते त्याच्या नाकातून. कोणी मारली काय माहिती. चल सोबतच राहा. इतने बड़े आदमी के बारे में ऐसे ही बातें करते हो. प्लॅनिंग चालले. तर काहीच आम्ही आलो आता चिकन घ्यायला. तर आम्ही आता असा एक प्लॅन केला, दीदीसोबत एक प्रँक करायचा. आम्ही गेलेलो ना भांबरूडचा पाला आणायला. तर आता आम्ही असं प्लॅन केला आहे की दीदीला असं येडं बनवायचं आहे की तिची रिॲक्शन घ्यायची. म्हणजे येडं पण नाही, तिची एक रिॲक्शन घ्यायची आम्हाला. भांबरूडचा आम्ही गेलेलो महाराजाच्या चहा प्यायला. पण ती पिशवी आहे डिक्कीमध्ये. बघूयात दीदीची रिॲक्शन. दीदीला सांगणार आहे की ना आम्ही तिथे चहा प्यायला गेलेलो. काय नाही काहीतरी बोलणार ती मला. ह्यांना तर भारी बोलणार आहे ते. ती असं बोलेल म्हणून त्या माणसाला मी कुठे देत नाही. म्हणून उगाच पाठवले यांना पुढे. यांनी काय केलंय आणून विसरले असं काहीतरी बोलेल. ती रिॲक्शन तिची असते, तर वेळ असते. आणि असं बोलेल, मला माहिती ना तो कसा आहे तो. असंच बोलेल. पप्पांच्या शिव्या का होते वेगळं आहे. पण हे तिघ अमर अकबर अँथनी ह्यांना मी बघते एवढा वेळ. उतरतात ना गाडीवर. अरे भांबुडाचं पाला तिथे महाराजांच्या आईवाल्याचे येतं, विसरलो आम्ही. मग जा ना आणायला. आता परत जायचं आणायला पाला. कोण विसरलं तिघांपैकी. देखा आपने लापरवाही का नतीजा है. अंडी पिशवी यांच्या हातात होती, मला माहित नाही. चहा पियाला राहिली तिथे. पण तुमचं नेहमीच चाललंय. हे घ्या तुम्ही. नेहमीच काय हे बघ. आता ते मडक्यात मग पाला कोणता बदामाचा टाकायचा तो माणूस. आपण माणसं किती काय काय विसरायचं. हिवाळा आहे का काय किती विसरायचं? विसरलो, काय काय विसरलो काय. बॅगमध्ये घालून. आधी एकच काय एवढं हे करतात. एकच झालं. किती वेळा बोलतो. तुम्ही ATM कार्ड
काका ओळखीचे होते, त्या काकांनी आम्हाला अजून एक्स्ट्रा म्हणजे ना 2 किलो चिकनचे झाले ते 560 रुपये. त्यांनी आमचे 500 रुपये घेतले आणि त्यांनी अजून पाव किलो एक्स्ट्रा टाकलाय त्याच्यामध्ये, म्हणजे 2.5. काय भांडते बघत असाल ना तर नक्की बघा तुमच्या भावाने काय केलंय. कालच आपला विषय झाला दोघींचा आणि आज बघा काय आला पाला कोण विसरतं? तुझ्या दोघींचा विषय झाला. ताई आणि माझा आता काय कारण आहे तुमचं? अच्छा हा एक चॉकलेट का मला नको, पाणी नाही पिलं मी 1 तास झाले. का तुमची वाट बघते मी. येडी तू. उद्या आपले गणपती बघा गाईस, गणपती जा. मला नको. ए मोठी पॅकी तर गाईस इकडे या. त्या दारातून जा. तर गाईस प्लॅन एकदम सक्सेसफुल झालाय. ती चिडली. आता तिची रिएक्शन पकडा तुम्हीच. एकदाच बॅग विसरलेलो तर त्याच्यावर मला सारखी सारखी आठवत. डिक्की लागली का? नीट लाव. चला पुढे बघा चेक कर. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. आता मी एंटर करते. आमचे पप्पा झोपलेत. अय दीदी साले को छोड़ूंगा नहीं. रेसिपी सांगा. धणा पावडर हा ते पण सांगायचं. चवीनुसार तिखट मीठ. मसाला उधळला. मसाला घेत नाही, अंदाजे घेतात. चवीनुसार मीठ घेतात. आग होईल हा. भाऊजी वाटलं मुद्दाम तिखी घेतात. भाई पंखा बंद करा. मसाला उधळ. नाही होत. तिकडच पाहिजे ना जरा. भूमीत बाजलं बसलं. असं नको तिखट, कशाला तिखट तिखट पण वाटण पण आहे. थोडस आपण तंदुरी मसाला टाकूया. येस, एव्हरेस्टची फुकटमध्ये ब्रँडिंग होते आपल्याकडे. एव्हरेस्टवाल्यांनो जर काय असेल तर मला PR पॅकेजेस पाठवा. हे सगळं अंदाजे घ्यायचं. आपण सगळं अंदाजे घेऊ. हा, कुठलंच आपल्याकडे चमचा किंवा टीस्पून वगैरे होत नाही. सगळं अंदाजे कारभार असतो. टीस्पून आहेत, हँड स्पून होतं. ए तो आण ना दुसरी बरणी आणायची. संपलंय त्यातलं संपलंय. घे चल आता घे पूर्ण चल. संपली ती बरणी दुसरी. नाही ग, हे असू दे आता. मम्मीचं नाही हातातच करत. द्या, हातात द्या. हे आहेत मेन शेफ. यांचा हात लागल्याशिवाय काहीच होणार नाहीये हे मला माहिती होतं. हळद हे नाहीये. लिंबू कापून घ्या. लिंबू हा तू कापून. मीठ टाक ना आता. नाही थांब ना जरा. मिक्स कसं करणार? मीठ टाकून मिक्स करायचं. थँक्यू. त्यांना सांग फिरायला. दोन्ही टाकायचे. हा काय मोठं पर्सनल शेफ टच लागणार. अजून आपल्याला? आहेत. नाही दुसरं द्या. शेंगाडे अरे जाऊ दे बिया एकदाशी, त्यात काय एवढं. कडू लागेल. छे. खाशील का? शेंगांमध्ये आणि मक्यांमध्ये ते बिये माझ्या हातात आहे. ती तिखट खांडी आणि मीठ. त्याची- तिच्यात टाकत टाक. त्याला धुतलं नाहीये शेंगाने. मग कापून घे. पप्पा ओरडतील. मका आण मी काय कापते. कर टेबलावर तर फोन कर. मग ते टाकायचे ना याच्यामध्ये. आता नाही, आता नाही देत पण दुसरं. ती शेंगदाणा मसाला कसा लागणार? शेंगदाणा मसाला तो लागतो ऑटोमॅटिक. नाही लागत. नाही लागत. नाही मसाला नसतो शेंगाला लावायचा. शेंगा थरांवर लावायचे. शेंगदाण्याच्या शेंगदाणा एवढं मोठे आणले तू. अगं मस्त स्वस्त भेटले. 100ला त्यांनी 7 दिलं. काय बोलते? 50ला 3 असतात. कितीला आणले? तर तुम्ही 100ला बघू 7. शकता, टिटू आपला आलेला तुझं फसवला. आहे. कारण 50 रुपये नगरपालिकेत एक आम्हाला टिटू शेंगांना लावायचं काय? शेंगांना नगरपालिकेत कामाला आहे हा. तिच्या पण आणलेत तिने. त्याची पोस्ट बदलत असते. कधी नाईट असते, कधी मॉर्निंगची असते. बापरे. ते Super मोठी माणसं विजय. आहेत, ते आपल्यात नसतात. कधी जास्त नसतात प्रकारे ते. कधी अच्छा. कधी नगरपालिकेच्या सगळा पत्र्यावरती पेमेंट मारतात. सगळा पेमेंट कोण मम्मीच्या हातात देत पाऊण नसेल पण दिलं तो देतो आणून. सगळा पेमेंट वेगळा दिसतो. म्हणून आज मम्मी एवढी खुश आहे. तर का टिटू सगळा पेमेंट आणून देतो मम्मी. आय होप तुम्हाला रेसिपी कळली असेल ह्या सगळ्यांच्या गोंधळात ना. त्यानंतर हे चिकन असं टर्न आउट होतं आणि आता आम्ही शेंगा आणि मक्यांना हे लावून घेणार आहोत. काय म्हणतात, मसाले लावून घेणार आहोत. नाही ते लोक ह्याच्यात आता आम्ही मक्यांना सुद्धा असे मसाले लावून घेतोय. शेंगांना बघू लावू, नाहीतर बघू आता आमचे भाई काय म्हणतात. आणि एक माई त्यातनं एक टिप तुम्हाला सांगते. टिपसुद्धा सांगेल आणि हे पण सांगेल की बिल्डिंगमध्ये राहणाऱ्यांचं दुःख काय असतं.
बिल्डिंग मध्ये राहतात त्यांना हे सुख कधीच आजमायला भेटणार नाही. कुकर मधली पोपटी आणि मडक्यातली पोपटी खूप फरक आहे. येस, जमीन आणि आसमानाचा फरक आहे. जसं जमीन आणि आकाश कधी एकत्र होऊ शकत नाही तसंच हे सुद्धा आहे. अंडी पण इथे पाण्यात ठेवलेत. आम्ही सगळ्या गोष्टी धुवून घेतल्या तर नाही तर तुम्हाला गैरसमज होईल की आम्ही काही धुवून नाही घेतलंय. येस, आता पोपटीची भेटूयात अशी recipe टाकू जेव्हा शकतो. आपण मडका भरायला घेऊ तेव्हा आपण आता भेटूयात. चला बाय बाय. कधी लावलंय हे